कि जो इतना घमंडी व्यक्ती है की एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता आणि आज पूर्ण पक्ष बर्बाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते. रामजी नारे तर खूप बोलतात, कोणावरही काहीच बोलायचे नाहीये. मला आदरणीय उद्धव ठाकरेजींनी त्या दिवशी मला 14 दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या जेलामध्ये जेव्हा मी 40 पैकी जास्त डिग्रीमध्ये त्या जेलामध्ये राहिली, मी कधीच नाही विसरू शकत. आमची लढाई होती, आम्ही लढलो. तेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना. तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता. जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्णच्या पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी. तेव्हा जाऊन रामाचा नाव आणि हनुमान चालीसाचा वाचन त्यांनी तिथे केलं. तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झालं असतं आणि बाळासाहेब ठाकरेंजींचे विचारही राहिले असते. आणि महिला खासदार असल्यानंतर तुम्ही जेव्हा मला 14 दिवस टाकले होते, प्रत्येक क्षण फक्त एवढाच बोलत होती कि जो इतना घमंडी व्यक्ती है कि एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता आणि आज पूर्ण पक्ष बर्बाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते. रामजी जय सियाराम. आणि आनंद या गोष्टीचा है कि सब बर्बाद होने के बाद राम जी याद आए. आदरणीय उद्धव ठाकरे जी, अभी तो सिर्फ राम जी याद आए और तो बहुत कुछ बाकी है आपको याद आना. रवि जी